अजितदादांची भेट घेतल्या, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणूक लढावं अशी तुमची आधीपासूनची इच्छा होती. काय बैठकीत झाले, दादा काय म्हणले? तशाच पद्धतीने समीकरण त्या ठिकाणी देखील पाहायला मिळालेले आहे. दोन्ही राष्ट्रवादींचे नेते पिंपरी चिंचवडमध्ये एकाच केबिनमध्ये बसून चर्चा करत होते आणि आता तुम्ही थेट अजित पवारांच्या भेटीसाठी वरिष्ठ नेत्यांकडून काही सांगण्यात आलंय. सुप्रिया सुळेंचा निरोप घेऊन तुम्ही इथं आला का? 100% महापालिका निवडणूक लढताना स्थानिक लेवलला आम्हाला डिसिजनचे अधिकार दिले होते. त्याच्यामध्ये शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचे जे पक्ष आहेत, जे भाजप विरोधामध्ये निवडणूक लढू शकतात, अशा संघटनेला आणि पक्षाला घेऊन ही निवडणूक लढवावी ही आमची पहिल्यापासून मागणी होती. आणि त्या मागणीला कुठे आता इलेक्शन आलेले आहेत म्हणून पुढे जाण्यासाठी मी आमचा प्रस्ताव जो होता शहराचा तो माननीय दादांना दिला. काय प्रस्ताव दिला? महानगरपालिका निवडणूक ही आपण सोबत लढली तर जो भ्रष्टाचारी भाजप आहे त्याला आपण थांबवू शकतो. त्या भाजपच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी मी दादांना प्रस्ताव दिला. सुप्रियाताईंचा निरोप घेऊन तुम्ही आला होता. सुप्रियाताईंनी काही निरोप दिलेला होता का? निरोप कोणाचा नव्हता मला. प्रदेशवरून आम्हाला तसे काही आदेश नाहीये. प्रदेशनी खालच्या लेवलला तुमच्या लेवलला जो निर्णय घ्यायचा तो घ्या असे त्यांनी संदेश मागेही दिलेले होते. म्हणून मला असं योग्य वाटत होतं जे भाजपच्या विरोधातील पक्ष संघटना आहेत आणि कालच आदरणीय फडणवीस साहेबांनीच घोषित केलं होतं की राष्ट्रवादीने सोबत लढणार नाहीत म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना प्रस्ताव द्यायला आलो. तुमच्या या भेटीची कल्पना तुमच्या वरिष्ठ नेत्यांना आहे का? येणाऱ्या दिवसात आपल्याला हा प्रस्ताव पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता. याच्यामध्ये आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला आहे. येणाऱ्या दिवसात आपल्याला ते समजेल. 10 मिनिटं दिले ना दादा, सकारात्मक आहेत ना? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.